नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या पाऊस हा जास्त प्रमाणात येत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे, काही ठिकाणी रिमझिम चालू आहे. तर आपल्या शेतामधील पिकाचे जर पाणी साचून जर नुकसान झाले असेल तर आपण पीक विम्यासाठी क्लेम करावे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे शेतकरी बांधवांना. तर शेतकरी बांधवांनो, क्लेम हे 2023मध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या काही शेतकऱ्यांचे क्लेम जे आहेत ते बाद करण्यात आले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्याचे कारण बरेच आहेत. काही शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केली नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली, आपल्या शेतामध्ये सोयाबीन असताना सोयाबीनचा पीक विमा भरून सोयाबीनची ई पीक पाहणी केली आणि ज्यावेळेस विमा कंपनीचे प्रतिनिधी आले त्यावेळेस त्यांच्या शेतामध्ये उडीद, मका, ऊस यासारखे पीक होते. त्यामुळे त्यांचे क्लेम जे होते ते रिजेक्ट करण्यात आले. त्यामुळे बरेच शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, सध्या पाऊस पडत आहे, तर क्लेम करावे का? तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या शेतीची जी ई पीक पाहणी आहे ते झालेली नाही, तरी आपण सध्या पीक विम्यासाठी क्लेम जे आहे ते करू नये. 1 ऑगस्टपासून जे ई पीक पाहणीचे ॲप जे आहे ते सुरू होणार आहे. तर आपण 1 तारखेच्या नंतर ई पीक पाहणी करूनच क्लेम करावे. तर शेतकरी मित्रांनो, आणखीन पुढे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस हा जास्त प्रमाणात आहे, तरी क्लेम करण्यासाठी घाई गडबड करू नये. जर क्लेम केला आणि आपल्या शेतामध्ये जर विमा कंपनीचे प्रतिनिधी पाहण्यास सर्वे करण्यासाठी आल्यानंतर आपले शेतामध्ये जर सोयाबीन पीक जर खराब झाले नसेल तर आपले क्लेम रिजेक्ट होऊ शकते. आणि आपण ई पीक पाहणी करण्यासाठी हे ॲप नवीन आलेलं आहे, तर स्क्रीनवरती दाखवत आहे ते ॲप घेऊन आपण डाउनलोड करून करा आणि ई पीक पाहणी करूनच क्लेम करा. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब